राशन कार्डमध्ये आपल्याला नवीन मेंबर ॲड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्मसुद्धा अनाउन्समेंट केलं आहे. आपण आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमधून राशन कार्डमध्ये आपला न्यू मेंबर असेल, तो न्यू मेंबर कसे ॲड करायचा आणि आपल्याला जर त्या राशन कार्डमधून एखादा मेंबर एक्झिट करायचं असेल तर कसे करायचं, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सर्व. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, आपली जी पब्लिक आहे, राशन कार्ड जर म्हटलं ना तर डोकं दुखायला लागून जातं. हे सर्वांना माहीत आहे. राशन कार्ड असं नाव जरी आलं तरी डोकं दुखायला लागून जातं. का? त्याच्यात आपण जर राशन कार्डमध्ये नवीन मेंबर ॲड करायला गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आपण कुठे जायचं, काय करायचं, जर गेले तर त्या ठिकाणी एजंट बसलेले असतात. जर आपण त्या ठिकाणी जो पुरवठा अधिकारी असतो त्यांना भेटूनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपलं काम होत नाही. एखाद्या वेळेस ते पुरवठा अधिकारी काय म्हणतात की वरूनच वेबसाईट बंद आहे, तर आम्ही काय करू शकतो, 2 महिन्याने यायचं, 3 महिन्याने यायचं, असं उत्तरं देऊन देतात. जो समोरचा लाभार्थी असतो तो कन्फ्यूज होऊन जातो, अर्ज पण देतो आणि ते पुरवठा अधिकारीसुद्धा किंवा एखादा व्यक्ती गाईडलाईन करतो समोरच्या व्यक्तीला की डिजिटल प्लॅटफॉर्मसुद्धा आहे, आपण आपल्या मोबाईलमधून सुद्धा करू शकतो. तर आपल्या मोबाईलमधून जर केलं, आपण अप्लाय केलं, नवीन मेंबर ॲड करायचं असेल किंवा एक्झिट करायचं असेल, आपण स्वतः आपल्या मोबाईलमधून जर अप्लाय केलं तर ते 45 व 42 दिवसात ही प्रोसेस कंप्लीट असते. तेवढे दिवस त्या ठिकाणी आपल्याला वेबसाईटवरती चेक करत राहायचं आहे. तेवढ्या दिवसात ती प्रोसेस कंप्लीट होते. पण आता ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जर केलं अप्लाय तर तुम्ही 1 वर्ष का 2 वर्ष तर जरी पाहिलं, 45 दिवसाची प्रोसेस असते, पण तीसुद्धा ना 1 वर्ष 2 वर्ष लागून जातं. 2 वर्ष 3 वर्षसुद्धा होऊनसुद्धा तुमचं त्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचा नवीन मेंबर ॲड होत नाही. तर आपल्याला डायरेक्टली पुरवठा अधिकारी त्यांच्याकडे जावं लागतं आणि त्यांच्याकडूनच ते आपल्याला न्यू मेंबर ॲड करता येते. आता तुम्ही भरपूर असं यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला असेल की तुम्ही तुमच्या घरी बसून हे करू शकता, ते करू शकता. हो, मान्य आहे, राज्य सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म भरपूर असं ओपन केलं आहे, पण त्या प्लॅटफॉर्मवरती कुठलंही काम होत नाही. हे मी स्वतः रेशन कार्डचं नवीन मेंबर ॲडसाठी अप्लाय केलं होतं, पण मला 1-1.5 वर्ष झालं, पण माझं त्या ठिकाणी पेंडिंगलाच दाखवायचं. कधीच त्या ठिकाणी पुढची प्रोसेस ॲक्टिव्ह झाली नाही किंवा त्याचं रेक्टिफाय केलं गेलं नाही, त्याचं कधीच इन्क्वायरी केली गेली नाही. मी जसं बघायचं तसंच, मी जसं अप्लाय करून ठेवलं होतं तसंच त्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तसंच ठेवलेलं होतं. शेवटी मला ज्या पुरवठाधिकारी असतो त्या पुरवठाधिकाऱ्याकडे गेलो, त्या ठिकाणी सुद्धा ते वेबसाईट बंद आहे असं 2-3 महिन्यांनी यायचं असं मला त्या ठिकाणी रिप्लाय दिला. पण नंतर मी माझ्या जो डिस्ट्रिक्ट लेवलला आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा मग कलेक्टर ऑफिसला एक लेटर लिहिलं आणि त्या लेटरवरून नंतर अपडेट आलं की यांचं नाव असं असं लवकरात लवकर करा, इतके दिवस झाले, काय झालं हे. मग असं म्हणजे काय काय त्या ठिकाणी जे मुद्दे होते ते मुद्दे मांडणी केलं होतं आणि त्या कलेक्टरच्या माध्यमातून ती वेबसाईट ओपन करण्यात आलं होतं. आणि मी एकट्यासाठी केलं होतं, पण पूर्ण जिल्ह्याचा फायदा झाला. आणि त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याचा फायदा कसा झाला, ज्या राशन कार्ड धारकांनी त्यांचं डोकं दुखत होतं, वारंवार फिरून वर्ष फिरून ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं नाव, नवीन मेंबरचं नाव ॲड होत नव्हतं. पण मी एका तक्रारीवरून त्या ठिकाणी सर्व वेबसाईट ओपन केली कलेक्टरच्या आदेशाने आणि त्या ठिकाणी सर्व नावं लवकरात लवकर ज्यांचं बाकी होतं त्यांनी त्या 2 ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट केलं. पण राशन कार्डमध्ये आपण नाव एक्झिट करत असेल, एक्झिट केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं राशन कार्डमधून डायरेक्टली नाव त्या ठिकाणी एक्झिट होऊन जातं. आपल्याला जर नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर नवीन रेशन कार्डसाठी ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच करायचं आहे. ऑनलाईन केल्यानं त्या ठिकाणी आपण फसून जातो. तर आपल्याला ऑफलाईनच राशन कार्ड अप्लाय करायचं आहे. आणि जर आपल्याला नाव ॲड करायचं असेल, न्यू मेंबर जर आपल्याला ॲड करायचं असेल तरीसुद्धा आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईनच्या नादात लागू नका. मी तर माझा जो एक्सपिरियन्स आहे तोच तुम्हाला एक्सप्रेस करून दाखवतो आहे. ऑनलाईन जर केलं तर होतच नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, स्वतः ऑफलाईन पुरवठादाराकडे जाऊन त्या ठिकाणी सबमिट करायचं अर्ज आणि ते आपलं राशन कार्डमध्ये न्यू मेंबर ॲड करून घ्यायचं. कुठल्याही दवाखान्यात गेलो आपण, त्याचं आपल्याला आपलं जे सूट असते त्या ठिकाणी ट्रीटमेंटचं काही
आयुष्यमान कार्ड असते किंवा भरपूर असे काही योजना आहेत, त्या योजना लागू करण्यासाठी आपल्याला आपलं राशन कार्डमध्ये नाव असेल तरच आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर राशन कार्डमध्ये आपलं नावच नसेल तर आपण लाभ घेऊ शकत नाही. आता भरपूर लोकांचं असं आहे की राशन कार्ड काढायला गेलो तर आमचं डोकं दुखतं, कारण आम्ही 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, 5 वेळ, 10 वेळ, वर्षानुवर्ष आम्ही त्या पुरवठादाराकडे चक्रा मारतो, तरीसुद्धा आमचं त्या ठिकाणी नवीन मेंबर ॲड होत नाही आहे. हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी आता काय करायचं, मी जे सोल्युशन तुम्हाला देतो आहे, तर डायरेक्टली तुम्ही काय करायचं, ऑफलाईन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करून द्यायचं. ऑफलाईन केल्यानंतर ते त्यांचं जे ऑपरेटर असतील ते काम करतील आणि ते तुमचं नाव 45 दिवसात त्या ठिकाणी सबमिट होईल. आणि कुठलाही एजंट असेल त्या ठिकाणी तर एजंटला अजिबात पैसे देऊ नका, पैसे द्यायची गरज नाही. त्या ठिकाणी आपल्यासाठी गव्हर्नमेंटने पुरवठा अधिकारी त्या ठिकाणी नेमला आहे, त्यांच्या थ्रू आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे, पैसे द्यायची गरज नाही. नाहीतर लोक काय करतात, लोकच त्या एजंटला त्या ठिकाणी सवय पाडून दिली आहे, मी एवढे पैसे देतो, माझं काम एवढ्या दिवसात करून दे. याच्याने काय होतं, जी आम जनता असते त्यांची लूटमार होत असते. तर त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट करतो, एजंटला, कुठल्याही एजंटला पैसे देऊ नका, आपण स्वतः करून घ्यायचं. आपल्यालाही समजतं, आपल्या घरामध्ये कोणी एज्युकेटेड असेल त्या व्यक्तीला पुढे घेऊन जा आणि आपलं जे न्यू मेंबर आहे त्या मेंबरला ॲड करून घ्या. तर रॅशन कार्डची ही प्रोसेस आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विभक्त राशन कार्ड कसे करायचं, आणि जर आपण एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित झालं असेल तर आपलं राशन कार्ड काय करायचं, त्या ठिकाणी डिलीट करायचं आणि त्या ठिकाणी नवीन आपल्याला राशन काढावं लागतं का, हे आपल्याला ते सर्व डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तोपर्यंत आपला धन्यवाद. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.